नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित अध्यापन पद्धतीतील गणित शिकवण्याची आगमन पद्धत किंवा उद्गामी पद्धत पाहणार आहोत। ही आगमन पद्धत जी असते तिला इंग्रजीमध्ये इंडक्टिव्ह मेथड असं म्हटलं जातं। तर या इंडक्टिव्ह मेथडच्या बाबतीत संकल्पना काय आणि प्रक्रिया काय हे पाहूया। तर ज्या पद्धतीमध्ये उदाहरणाकडून नियमाकडे नेले जाते त्या पद्धतीला आपण आगमन पद्धत किंवा उद्गामी पद्धत असे म्हणतो। विद्यार्थी अनेक ठोस उदाहरणांद्वारे सामान्य सूत्र किंवा नियम तयार करतात। जसं आता या ठिकाणी 2 + 2 = 4, 3 + 3 6, 5 + 3 8, 4 + 3 7 अशी अनेक उदाहरणं दिली जातात आणि त्यापासून एक सूत्र तयार केलं जातं A + B = C। तर अशा प्रकारे हे सूत्र तयार करणे किंवा नियम तयार करणे उदाहरणांच्या द्वारे हिला आपण आगमन पद्धती किंवा उद्गामी पद्धत असे म्हणतो। याच्यामध्ये शिकण्याचा क्रम असा असतो की ज्ञाताकडून अज्ञाताकडे आणि सोप्याकडून कठीणाकडे किंवा गुंतागुंतीकडे, कॉम्प्लेक्स, नोन टू अननोन आणि सिंपल टू कॉम्प्लेक्स अशा पद्धतीचा हा क्रम याच्यामध्ये असतो। त्याच्यानंतर याच्यामध्ये पायऱ्या काही आहेत, टप्पे जे आहेत ते पाहूया। सुरुवातीला उदाहरणे सादर केली जातात, निरीक्षण केलं जातं, सामान्यीकरण केलं जातं आणि नंतर चाचणी आणि पडताळणी त्या ठिकाणी घेतली जाते। जसं आता 2 × 2 = 2चा वर्ग, 3 × 3 × 3 × 3 = 3चा चौथा घात, 5 × 5 × 5 × 5 × 5 5 वेळेस जर आपण 5चा गुणाकार केला तर 5चा 5वा घात। तशा पद्धतीने असे अनेक उदाहरणं देऊन आपण A × A × A × A × m वेळा असं जर लिहिलं गुणाकार m वेळा तर A⁴ m एक त्या ठिकाणी सूत्र त्या ठिकाणी तयार होतं, फॉर्म्युला तयार होतो। त्याला आपण आगमन पद्धत किंवा उद्गामी पद्धत असे आपण म्हणतो। तर आता याच्यामध्ये फायदे काय काय आहेत? आता या पद्धतीचे फायदे इथे दिलेले आहेत पहा। आत्मविश्वास आणि समज वाढवते, बूस्ट कॉन्फिडन्स अँड अंडरस्टँडिंग। ही एक मनोवैज्ञानिक आणि वैज्ञानिक पद्धत आहे जी अर्थपूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देत असते। त्याच्यानंतर तार्किक विचारांना त्या ठिकाणी चालना देते। प्रमोट्स लॉजिकल थिंकिंग, विद्यार्थी सूत्रे कशी तयार होतात हे स्वतः शिकतात, ज्यामुळे पाठांतराची प्रक्रिया ही टाळली जाते। पण तोटे असे आहेत की ही वेळखाऊ पद्धत आहे आणि हिचा मर्यादित वापर त्या ठिकाणी केला जातो, टाईम कन्झ्युमिंग असून या ठिकाणी सर्व विषयांसाठी ही पद्धत त्या ठिकाणी योग्य नाही। त्याच्यानंतर सगळ्या विषयांच्यासाठी जसं आता गणितामध्ये उपयुक्त आहे, पण सगळ्याच विषयांच्या अभ्यासासाठी किंवा उच्च वर्गांसाठी ही पद्धत फारशी उपयुक्त नाही आहे। तर अशा पद्धतीची ही गणित शिकवण्याची आगमन पद्धत, उद्गामी पद्धत याबद्दल आपण थोडक्यात पण जास्तीत जास्त माहिती मिळवली। धन्यवाद।